आजचा विषय सगळ्यांच्या अगदी आवडीचा आहे, आपलं शारीरिक वजन. डॉक्टर, अलीकडे मला खूप थकवा आलाय, बरं वाटत नाही, वजन देखील कमी झालंय, अशी तक्रार घेऊन कोणी रुग्ण आला ना की ती तक्रार गंभीरपणे घ्यायलाच हवी. ॲनोरेक्झिया नर्वोजा ह्या तरुण वयातील मुख्यतः स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या व्याधीमध्ये केवळ नैराश्य, आहाराविषयी भ्रामक कल्पना, स्लिमिंग डाएट अशी कारणं असू शकतात. पण एकंदरीत क्षमतेवर आघात करणारी ही एक महत्त्वाची व्याधी आहे. विशेषतः थोड्याच कालावधीत शरीराच्या वजनात झालेली घट ही नेहमीच गंभीर आजाराचं लक्षण असू शकते. आपण रोज सुयोग्य पोषक आहार घेत असू आणि तरीही आपली तब्येत चांगली नसेल तर आपलं शारीरिक वजन स्थिर असायला हवं असं नाही का वाटत? कष्ट अधिक आणि आहार कमी असं असल्यास वजन घटतं. दीर्घायुष्य जगणाऱ्या व्यक्तीला त्याच्या आयुष्याच्या निरामयतेचे रहस्य विचारलं तर ती व्यक्ती म्हणते, भरपूर कष्ट आणि मित आहार ह्यामुळेच मी एवढा जगलो. नियमित व्यायाम आणि पोषक आहार घेतला तर आपलं शरीर सुडौल आणि बांधेसूद राहतं, नाहीतर विविध अशा संबोधनांनी आपली खिल्ली उडवली जाते. पण झपाट्यानं वजन घटणं अधिक गंभीरपणे घेणं आवश्यक आहे. विशेषतः आपला आहार नेहमीसारखाच असेल, जीवनक्रम नेहमीसारखाच असेल आणि तरीही वजन घटत असेल तर ही चिंतेची बाब आहे बरं का. अशा वेळी भूकही कमी लागत असेल, मंदावली असेल तर ही बाब अधिकच गांभीर्यानं घ्यायला हवी. तरुण वयात टीबी म्हणजे क्षय, दीर्घकालीन जंतुसंसर्ग आणि त्यामुळेच ताप, एड्स, प्रदीर्घ जुलाब, पोटाच्या विकृती, कावीळ अशा आजारांमध्ये असं घडतं. दीर्घकालीन औषधाला प्रतिसाद न देणारा खोकला, संध्याकाळी येणारा ताप, फुफ्फुसाचा टीबी ही याची लक्षणं. 15 दिवसांपेक्षा अधिक अशी लक्षणं दिसत असतील तर छातीचा एक्सरे काढूनच घ्यावा. टीबी नाही ना याची खात्री करून थुंकीची तपासणी, रक्तातील लिम्फोसाइटची तपासणी, पांढऱ्या पेशींचं वाढलेलं प्रमाण, इरेथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट अर्थात ESR अशा विविध चाचण्यांमधून टीबीचं निदान करता येतं. एड्स सारख्या आजारात रोग प्रतिबंधकारक शक्ती क्षीण झाल्याने असंच चित्र दिसतं. वारंवार जंतुसंसर्ग, जुलाब, वजनातील घट, लसीग्रंथीची वाढ, अनैसर्गिक आणि अवैध लैंगिक संबंधाची पार्श्वभूमी, नित्य प्रतिजैविकाला न मिळणारा प्रतिसाद, बारीक दीर्घकालीन ताप आणि HIV चाचणी एड्सचे निदान करायला उपयोगी पडतात. भूक चांगली किंवा अधिक असूनही वजन घटणं हे थायरोटॉक्सिकोसिस, डायबिटीस, माल ॲब्सॉर्प्शन सिंड्रोम अशा विविध आजारांची लक्षणं असतात. वृद्धापकाळी वजन घटणं हे तर एक दुश्चिन्हच समजायला हवं. विशेषतः भूक मंदावणं, परसाकड काळी होणं, जुलाब आणि कॉन्स्टिपेशन, ॲनिमिया ही पचन संस्थेचा कॅन्सर असण्याची चिन्ह आहेत. विष्ठेची तपासणी, सोनोग्राफी, एंडोस्कोपी, गरज पडल्यास बायोप्सी निदान निश्चित करण्यासाठी उपयोगी पडते. छातीचा एक्सरे फुफ्फुसाच्या कॅन्सरसाठी उपयोगी पडतो. क्रॉनिक रिनल फेल्युअर, डिहायड्रेशन, डायुरेटिक्स अर्थात लघवी खूप होण्याची औषधं ह्यांनी देखील झटकन वजन कमी होतं. मित्रांनो, आपलं वजन आपल्या उंचीच्या प्रमाणात आदर्श असेल आणि ते स्थिर असेल तर ते निरामय आरोग्याचं चिन्ह आहे. तेव्हा संधी मिळताच आपले शारीरिक वजन मोजणे, तेही एकाच वजन काटण्यावर मोजणे महत्त्वाचे आहे. आपले शरीर सुडौल, बांधेसूद, रुबाबदार बनवून आपली शारीरिक आणि सामाजिक उंची वाढवणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्यायला हवे. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.